नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिओग्राफी बाय सचिन शिंदे या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज युट्यूबच्या माध्यमातून आपण जो काही विषय घेऊन आलेला आहे तो महाराष्ट्रातल्या दळणवळण या टॉपिकच्या संदर्भातला आहे। पण हा जो विषय आहे या महाराष्ट्रामध्ये 2023 पासून ते 2025 पर्यंत हा महामार्ग जो आहे, हा जो विषय आहे हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। आज आपला जो टॉपिक असणार आहे तो महाराष्ट्रातल्या दळणवळण टॉपिक मधला असणार आहे। लक्षात घ्या की याच्या अगोदर एक ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्राने एक तयार केला होता दळणवळणाच्या संदर्भातला समृद्धी महामार्ग, ज्याचं नाव नंतर चेंज करण्यात आलं होतं। हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग असं त्याचं नामांकन झालेलं होतं। तो जसा महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग होता। पण आजचा जो विषय आहे तो त्याच संदर्भातला आहे, तसाच संदर्भातला आहे की ड्रीम प्रोजेक्ट महाराष्ट्रातला असा हा महामार्ग असणार आहे। पण हा वादाच्या भोवऱ्यात सापडला। या महामार्गाची घोषणा कधी झाली होती, कोणी केली होती, याची एकूण लांबी किती आहे, हे किती जिल्ह्यातून जाणार आहे, या महामार्गावरची धार्मिक स्थळ कोणते कोणते आहेत, तीर्थक्षेत्र कोणते कोणते आहेत, हा महामार्गाला कोणत्या जिल्ह्याने मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केलेला आहे आणि या महामार्गाचे तोटे काय आहेत आणि फायदे काय आहेत, असे सगळे पॉइंट आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून या टॉपिक मध्ये समजून घेणार आहेत। तर चला, आजचा जो विषय आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील दळणवळण टॉपिक मध्ये महत्वाचा घटक ठरणार आहे तो म्हणजे शक्तीपीठ महामार्ग। आता लक्षात घ्या, समृद्धी महामार्ग जेव्हा झालेला होता 2018-2017 पासून जर तुम्ही प्रश्नपत्रिका जर बघितल्या तर 2017 पासून 2023 पर्यंत 24 पर्यंत काही परीक्षेला या समृद्धी महामार्गावरती प्रश्न जे होते ते आलेले होते। म्हणजे तो महामार्ग जाहीर घोषणा झाल्यापासून तो पूर्ण होईपर्यंत त्याच्यावरती प्रश्न येत होते। मग तसाच आजचा जो महामार्ग आहे हा तुम्हाला नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग आहे। पण या महामार्गाचं नाव नंतर चेंज करण्यात आलं होतं। नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग हा त्याचं नाव चेंज करून शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग असं करण्यात आलेलं होतं। त्याचं मुख्य कारण हे होतं की या महामार्गावरती महाराष्ट्रातले जे काही 3.5 शक्तीपीठ आहेत त्याच्यातले 3 शक्तीपीठ जे आहेत या महामार्गाने जोडण्यात आलेले आहेत। म्हणून या महामार्गाला म्हणजे नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग याचं नाव चेंज करून शक्तीपीठ नागपूर गोवा महामार्ग द्रुतगती महामार्ग असं करण्यात आलेला आहे। तर जाणून घेऊया या टॉपिक मध्ये याच्या संदर्भातली शक्तीपीठ महामार्ग याच्या संदर्भातली डिटेल्स आणि एक्झाम ओरिएंटेड माहिती। ठीक आहे, आता हा जो टॉपिक असणार आहे ना, लक्षात घ्या, हा तुम्हाला जवळजवळ याचा जो पूर्ण होणार आहे तो 2030 मध्ये पूर्ण होणार आहे। म्हणजे जवळजवळ 5 वर्षामध्ये हा पूर्ण होणार आहे। आणि या 5 वर्षामध्ये या टॉपिक वरती जेवढ्या एमपीएससी किंवा सरळ सेवा असतील, ज्या काही परीक्षा असतील, त्या प्रत्येक परीक्षेला याच्यावरती 100% प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकेल। त्याच्यामुळे लेक्चर शेवटपर्यंत बघा, जे महत्वाचे घटक आहेत ते नोट डाऊन करून ठेवा आणि तुमच्याकडे राहू द्या। हे 5 वर्षापर्यंत कामी येणार आहे। याच्यातले 90% मुद्दे जशाच तसे येणार। जर नव्याने परत याच्यात काही ऍड जर झाले पॉइंट तर ते तुम्ही नंतर आपण त्याच्यावरती पण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहे। दुसरा एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज समज आपण व्हिडिओ जो बनवत आहेत याच्या नंतर 2 दिवसांनी म्हणजे 7, 8, 9 तारखेपासून लक्षात घ्या, 9 तारखेपासून आपण युट्यूबच्या माध्यमातून भारताचा भूगोल हा चालू करणार आहेत। भारताचा भूगोल असेल, त्याच्यानंतर मग महाराष्ट्राचा भूगोल, त्याच्यानंतर फिजिकल जिओग्राफी, त्याच्यानंतर जगाचा भूगोल, असं युट्यूबच्या माध्यमातून लेक्चर आपण घेणार आहे। त्यामुळं ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुमच्यापर्यंत हे पोहोचेल। चला चालू करूया। तर याच्यामध्ये महत्वाचा पॉइंट जो आहे शक्तीपीठ महामार्ग जो आहे, याच्यात बेसिक पॉइंट जर आपण चर्चा केली तर याचं खरं जे समज याचं म्हणजे आराखडा जो होता तो खरा 2022 मध्ये तयार करण्यात आलेला होता। लक्षात राहू द्या, देवेंद्र फडणवीस यांनी 2022 मध्ये हा आराखडा तयार करण्याचा म्हणजे तयार केला होता। पण याच्यामध्ये 2023 मध्ये म्हणजे मार्च 2023, लक्षात घ्या, मार्च महिन्यामध्ये 2023 मध्ये एक अर्थसंकल्प झालेला होता। त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे होते ते माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे होते आणि उपमुख्यमंत्री जे होते ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब होते। ठीक आहे, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2023 मध्ये
महाराष्ट्रामधला नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग या महामार्गाची घोषणा केलेली होती। तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो, शक्तीपीठ महामार्गाची घोषणा कधी करण्यात आलेली होती? तर मार्च 2023 अर्थसंकल्प, लक्षात घ्या, जो अर्थसंकल्प झालेला होता, या अर्थसंकल्प याच्यामध्ये या भाषणामध्ये त्यांनी याची घोषणा केलेली होती। त्याच्यानंतर हा जी घोषणा जी आहे 2023 ला करण्यात आलेली होती, पण त्याच्यानंतर मग नंतर आताच्या जे काही निवडणुका झाल्या होत्या, म्हणजे लोकांनी या महामार्गाला विरोध मोठ्या प्रमाणामध्ये केला होता। सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात जास्त विरोध जो होता तो कोल्हापूर जिल्ह्यातला होता। तो का होता ते आपण पुढे बघणार आहे, ठीक आहे। मग हा नंतर निवडणुकीच्या तात्पुरत्या त्या काळामध्ये हा स्थगित करण्यात आला आणि त्याच्यानंतर परत आता सरकार आलं आणि आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झालेत आणि त्यांनी आता 13 जानेवारीला, लक्षात राहू द्या, 13 जानेवारी, ठीक आहे, 13 जानेवारी 2025 या रोजी हा शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा होणारच आहे। कसल्याही परिस्थितीमध्ये त्यांनी जाहीर केलेला आहे। भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। 2 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्यात येईल, करण्याचे आदेश असे अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। त्याच्यामुळे हा महामार्ग होणार आहे। 4 म्हणजे आता आपल्याला 4 तारखेला अधिवेशन जे चालू आहे त्या अधिवेशनामध्ये 4 तारखेला भाषणामध्ये आपल्या राज्यपाल साहेबांनी सुद्धा कोणाच्याही म्हणजे हे सगळ्यांना विश्वासात घेऊन हा महामार्ग पूर्ण करण्यात येणार आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे। त्याच्यामुळे हा महामार्ग आता होणार आहे। जिथपर्यंत ज्या जिल्ह्यांमध्ये विरोध आहे त्या जिल्हा वगळून तिथपासून पुढचा किंवा तिथपासून मागचा हा महामार्ग कंप्लीट करण्यात येणार आहे, ठीक आहे। चला, तर याच्यामध्ये डिटेल्स आपण चर्चा करूया। तर याची घोषणा जी आहे ही घोषणा नीट लक्षात राहू द्या। याच्यावरती परीक्षेच्या अँगलने बघायचं जर झालं तर आपल्याला याची घोषणा मार्च 2023 कोणी केली? तर त्यावेळेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केलेली होती मार्च 2023। हा महत्वाचा पॉइंट। त्याच्यानंतर हा जो महामार्ग होणार आहे तर या महामार्गाला मग जमीन किती लागणार आहे? हा नागपूर वर्धा त्याच्यानंतर असाच तुम्हाला तो गोव्यापर्यंत गेलेला आहे। मग हा एकूण किती जिल्ह्यातून गेलेला आहे, काय आहे, त्याची किती जमीन आहे, असं तुम्हाला प्रश्न जर विचारला तर याच्यामध्ये जवळजवळ तुम्हाला या महामार्गाची जी जमीन आहे 27,500 एकर एवढी प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जमीन जी आहे ती लागणार आहे। किती? 27,500 एकर जमीन। आता लक्षात राहू द्या, शक्तीपीठ एक्सप्रेसवे, शक्तीपीठ महामार्गासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान असत्य आहेत अशा टाईपचा जर प्रश्न जर तुम्हाला पडला तर शक्तीपीठ महामार्ग याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे। म्हणून पहिला पॉइंट, याची घोषणा मार्च 2023 उपमुख्यमंत्री त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घोषणा केली। 27,500 एकर या महामार्गासाठी जमीन लागणार आहे। दुसरा महत्वाचा पॉइंट, एकूण खर्च। मग हा जो महामार्ग जो होणार आहे याला एकूण खर्च किती लागणार आहे? तर लक्षात राहू द्या 86,300 कोटी। लक्षात राहू द्या किती असा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 86,300 कोटी रुपये खर्च जो आहे या महामार्गासाठी लागणार आहे। ओके, तो कुठून येईल काय येईल त्याच्याशी काही मतलब नाहीये, लक्षात राहू द्या। एकूण खर्च 86,300 कोटी या महामार्गाला येणार आहे। तुम्ही मागचा नीट क्वेश्चन बघा, समृद्धी महामार्गावरती त्याला खर्च किती येणार होता, तो किती जिल्ह्यातून जाणार होता, त्याच्यातले औद्योगिक त्या महामार्गावरती औद्योगिक क्षेत्रे, इनडायरेक्टली जोडले जाणारे जिल्हे, डायरेक्टली किती जिल्ह्यातून गेला आहे, त्याची एकूण किती किलोमीटर लांबी होती, किती टप्पे झाले, किती लेनचा होता, किती एक्सचेंज होते, पुलं, बोगदे, डिफरंट टाईपचे क्वेश्चन तुम्हाला एमपीएससीने त्या महामार्गावरती विचारलेले आहेत। मी तुम्हाला दावा सांगतो की हा जो महामार्ग आहे जर झाला, याचा आता सुरुवात 2 महिन्यामध्ये भूसंपादन करण्याची प्रक्रिया कंप्लीट करायला सांगितलेली आहे। हा महामार्गावरती तुम्हाला जवळजवळ 5 वर्षांपर्यंत परीक्षेला प्रश्न विचारण्यात येणार आहे। त्यामुळे हा टॉपिक खूप आयएमपी असणार आहे। त्याच्यातले महत्त्वाचे पॉइंट नीट लक्षात राहा। हा महामार्ग जो आहे तो नागपूर वर्धा वरून सुरू होणार, म्हणजे खरा याचा जो ही केलेला आहे पवनार, लक्षात राहू द्या ठिकाण जो आहे वर्ध्यामधलं पवनार। ओके, पवनार, ओके, पवनार
ते तुम्हाला गोव्यामधला पत्रादेवी, नीट लक्षात राहा, पत्रादेवी, पवनार ते पत्रादेवी हा महामार्ग आहे. पण वर्ध्यामधून तुम्हाला जो समृद्धी महामार्ग गेलेला आहे नागपूर पर्यंत, म्हणजे वर्धा ते तुम्हाला इथं नागपूर जो आहे, नागपूर हा समृद्धी महामार्गाने जोडलेला आहे. पण मग आता डायरेक्टली नागपूर पासून सुरू झाला, नागपूर वर्धा असा सुरू होणार आहे गोव्यापर्यंत. तो पुढे बघू आपण कुठून कसा मार्ग आहे, किती जिल्ह्यातून जाणार आहे, ठीक आहे ना. तर हा जो महामार्ग होणार आहे, या महामार्गावरती तुम्हाला लक्षात राहू द्या 26 ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. नीट लक्षात राहू द्या, हे एमपीएससी प्रश्न विचारतय, त्यामुळे 26 ठिकाणी इंटरचेंज असणार आहेत. या महामार्गावरती तुम्हाला 48 मोठे पूल देखील असणार आहेत. 48 पुलांची संख्या आहे. 30 मोठे तुम्हाला बोगद्यांची संख्या आहे. बघा, बोगदे सुद्धा तुम्हाला विचारते, तर बोगदे 30 बोगदे या महामार्गावरती असणार आहेत शक्तीपीठ एक्सप्रेसवे. त्याच्यानंतर 18 ठिकाणी रेल्वे क्रॉसिंग असणार आहेत, ठीक आहे ना. आणि हा जो शक्तीपीठ एक्सप्रेसवे आहे, नागपूर गोवा द्रुतगती महामार्ग, हा 6 लेनचा असणार आहे, 6 पदरी असणार आहे, ठीक आहे. तर माहिती नीट लक्षात राहू द्या. यांच्यामध्ये मार्च 2023 ला घोषणा 27,500 एकर तुम्हाला जमीन, त्याच्यानंतर 86,300 कोटी रुपये खर्च, नीट लक्षात राहू द्या, कोटी रुपये खर्च. त्याच्यानंतर 26 इंटरचेंज, 48 पूल, 30 बोगदे, 18 रेल्वे क्रॉसिंग आणि त्याच्यानंतर 6 लेनचा हा महामार्ग, ठीक आहे. चला, एवढी माहिती. त्याच्यानंतर महत्वाचा जो आहे हा हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणजे समृद्धी महामार्ग, त्याही पेक्षा लांबीचा महामार्ग असणार आहे. म्हणजे हा जर महामार्ग जर आपण बघितला तर हा जवळजवळ 701 किलोमीटर लांबीचा होता, जो आता जो शक्तीपीठ एक्सप्रेस होणार आहे हा जवळजवळ तुम्हाला 802 किलोमीटर लांबीचा होणार आहे. आता याची लांबी जी आहे ते सुरुवातीला 776 किलोमीटर करण्यात आलेली होती, त्याच्यानंतर मग 805 म्हणतंय, काही ठिकाणी तुम्हाला 802 आहे. तर फायनल सध्याला 802 किलोमीटर लक्षात राहू द्या. नंतर कारण का काही ठिकाणी विरोध झालेला आहे, काही ठिकाणी काही जिल्ह्यामध्ये भूसंपादनाचं काम प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. तर सध्याला बघूया त्याची लांबी किती आहे. तर सध्याला 802 ची त्यांनी जाहीर केली आहे, पण नंतर ह्याच्यामध्ये वाढ होईल, कमी होईल, जास्त होईल, ते आपण नंतर अपडेट याच्यामध्ये करणार आहे, ठीक आहे. मग हा जसा महाराष्ट्रातला त्यावेळेचा महामार्ग लांबीचा होता, मग आता तुम्हाला सर्वाधिक लांबीचा महामार्ग महाराष्ट्रातला शक्तीपीठ महामार्ग असणार आहे. हा भारतातले जे काही लांबीचे सर्वाधिक लांबीचे महामार्ग आहेत त्याच्यापैकीच एक हा शक्तीपीठ महामार्ग असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा महामार्ग असेल, ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यावरती विशेषतः प्रश्न विचारले जाऊ शकतील, ठीक आहे. 2 मिनिटात लक्षात राहू द्या. 2025 मध्ये ज्या काही एमपीएससीच्या मार्फत परीक्षा होतील त्या परीक्षेला अँगल आपण लक्षात घेऊन त्याच्यासाठी संदर्भातल्या नवीन अपडेटेड 2025 न्यू रेकॉर्डेड बॅच चालू आहेत. त्याच्यामध्ये आविष्कार बॅच आहे, बेसिक फाउंडेशन बॅच 1 वर्षासाठी, त्याच्यानंतर ध्येयपूर्ती बॅच आहे, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 साठी, त्याच्यानंतर आरंभ बॅच आहे संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी 2025, आणि त्याच्यानंतर संयुक्त मुख्य परीक्षा 2025 साठी अग्निपंख बॅच असणार आहे. 100% सगळे व्हिडिओ लेक्चर जे आहेत ना ते न्यू रेकॉर्डेड असणार आहेत 2025 नी, अजून पूर्ण झालेले नाहीत, त्याचं काम चालूच आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना आपल्याला भूगोलला जास्तीत जास्त मार्क पाडायचे असतील त्यांनी आपले एक्झाम ओरिएंटेड आणि न्यू अपडेटेड बॅच जॉईन करायचे आहेत. तुम्हाला प्ले स्टोर वरती जायचंय, जॉग्राफी बाय सचिन शिंदे हे प्ले स्टोर वरून ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यामध्ये जी पाहिजे ती बॅच तुम्हाला घ्यायची आहे. चलो, तर हा जो महामार्ग आहे शक्तीपीठ एक्सप्रेसवे आहे, याला विरोध का झालाय? सगळ्यात महत्वाचं कारण आहे विरोध एवढ्या मोठ्या प्रमाणात झालाय ना, त्याच्यामुळे हा महामार्ग खूप मोठा सध्याला चर्चेचा विषय बनलेला आहे. तर नीट लक्षात राहू द्या, हा जो महामार्ग आहे याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा महामार्ग कुठून कुठपर्यंत असणार आहे आणि मग विरोध तुम्हाला व्यवस्थित समजेल. कुठून कुठपर्यंत हा महामार्ग असणार आहे तर नीट लक्षात राहू द्या. नांदेड मध्ये जातोय, नांदेड मधून तो इकडे हिंगोलीला, हिंगोलीतून तुम्हाला तसाच तो इकडे परभणीवरून परत लातूर, परभणीवरून तो बीडला जात आहे, बीडवरून तुम्हाला लातूर, आणि लातूरवरून तुम्हाला तो धाराशिव मार्गे, धाराशिव मधून सोलापूरला, सोलापूर मधून तो इकडे सांगली, इस्लामपूर, आणि इस्लामपूर वरून तो तिकडे कोल्हापूरला, आणि कोल्हापूरहून सिंधुदुर्ग, आणि सिंधुदुर्गवरून गोवा,
आता नीट लक्षात राहू द्या, या महामार्गाला मराठवाड्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये विरोध नाही. म्हणजे नांदेड जिल्ह्यामध्ये जे आहे, नांदेड जिल्ह्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये विरोध झालेला होता, पण बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पाहिजे तेवढा विरोध नाहीये. पण सगळ्यात जास्त विरोध जो आहे या महामार्गाला तो आहे 2 जिल्ह्यामध्ये, तो म्हणजे कोल्हापूर आणि दुसरा म्हणजे सांगली, आणि त्याच्यानंतर तिसरा सिंधुदुर्ग. सुरुवातीच्या काळामध्ये विरोध होता, आताही थोड्या प्रमाणामध्ये आहे, पण सगळ्यात हिट लिस्टवर या महामार्गाला विरोध जो झालेला आहे तो झालेला आहे सांगली आणि त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये. याच्यामध्ये खूप मोठे मोर्चे वगैरे काढण्यात आलेले होते. मग सध्याला या महामार्गामध्ये जो जिल्हा भूसंपादनासाठी ओघळण्यात आलेला आहे, रद्द करण्यात आलेला आहे, तो आहे कोल्हापूर. आता मला हे सांगायचं होतं की हा महामार्ग नेमकं याला विरोध का केला जात आहे. वारणा नदी असेल, वारणा, त्याच्यानंतर कृष्णा नदी असेल, कृष्णा, त्याच्यानंतर कोयना, ओके कोयना, त्याच्यानंतर दूधगंगा, दूधगंगा आहे, वेदगंगा आहे, वेदगंगा, ठीक आहे ना. म्हणजे महत्वाचे जे ह्या नद्या आहेत, या नद्याच्या काठची जी जमीन आहे, या सगळ्या नद्याच्या काठची जी जमीन आहे ती आहे सुपीक, बरोबर ना. म्हणजे ही सगळी सुपीक व ओलिताखाली, ओलिताखालची जमीन आहे, आणि सगळी सुपीक आणि ओलिताखालची जमीन आहे या नद्याच्या काठच्या भागामध्ये ही जमीन असणारी आहे. याच्यामुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जे आहे त्याचं नगदी पिकं वगैरे किंवा ज्या गोष्टी त्या शेतामध्ये घेतल्या जातात त्याच्यातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारे फायदा होतो. आणि ह्या महामार्गामधून जे जाणार आहे त्यांच्या या चांगल्या जमीन ज्या जाणार आहेत त्याच्यामुळे यांना मोठ्या प्रमाणामध्ये विरोध होत आहे. जेवढं आता जसं सरकारने त्याच्यावरती अजून पैसे पण वाढवून देण्याचं घोषणा केलेली होती, बट तरी लोकांचा विरोध आहे. कारण का जुन्या काळात एक म्हण होती, सोनं जे आहे ते सगळं विका आणि जमिनी घ्या, नाही का, हे जुन्या काळात मत होतं. कारण का जमिनीचं महत्व त्यालाच कळू शकतं जे जमिनीशी, जे शेतकऱ्यांच्या कुटुंबातून आलेले, जे जमिनीशी म्हणजे अटॅच आहेत बाबा लोक, नाही का, अशा परिस्थितीला, किंवा ह्या ग्रामीण भागातले जे लोक आहेत, ग्रामीण भागातून आपण येतो, तर मग ह्या आपल्याला ग्रामीण भागातलं जीवन या सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच्यामुळे जमिनीला तेवढं महत्व आहे, ठीक आहे ना. आता आणि ह्या जमिनी ज्या आहेत ना यांना तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्व आहे, कारण त्या सगळ्या ओलिताखाली आहेत, सगळ्या पाण्याखाली आहेत आणि सगळ्या सुपीक जमिनी आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये यांना विरोध या ठिकाणी होताना दिसत आहे. दुसरं महत्वाचं कारण म्हणजे काय सांगायचं आहे, म्हणजे पहिलं कारण काय सांगायचंय तुम्हाला याच्यातल्या, की सुपीक जमीन, सुपीक व ओलिता खालची जमीन, ओके, यामध्ये जाणार आहे, ठीक आहे ना. याच्यामध्ये नंतर अजून काय आहे तर पर्यावरण, कारण का याच्यामध्ये पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणामध्ये काय होणार आहे, ऱ्हास होणार आहे. म्हणून याच्या विरोधात पर्यावरणाच्या संदर्भातले जे काही व्यक्ती आहेत त्यांनी पण याला विरोध केलेला होता, ओके. शेतकरी संघटनेचे जे नेते आहेत त्यांनी सुद्धा यांना विरोध केलेला होता. आता याच्यामध्ये पर्यावरणाच्या संदर्भात का, तर तुम्हाला सांगतो की हा महामार्ग झाल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये एवढे वाहनं या रस्त्यावरून जाणार आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये वायू प्रदूषण जे आहे, वायू प्रदूषण ते सुद्धा या ठिकाणी होणार आहे. दुसरं महत्वाचं कारण आहे की याच्यामध्ये ध्वनी प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होईल. ध्वनी प्रदूषण असेल किंवा वायू प्रदूषण असेल. आणि त्याच्यानंतर अजून महत्वाचा पॉइंट सांगायचा आहे की ह्या काही नद्यांवरून हा महामार्ग जाणार आहे, त्या नद्यांनाही याचा दुष्परिणाम होतो. त्याच्यानंतर जे काही नद्यांना किंवा उपनद्यांना मिळणारे छोटे छोटे जे नाले असतात, या नाले जे आहेत ना, हे नाले सुद्धा काय होणार आहे, बुजून जाणार आहे, तर बुजले जातील, त्याच्यामुळे याचा तोटा सुद्धा होणार आहे. दुसरी गोष्ट, ही जी काही जमीन आहे म्हणजे जवळजवळ 27,500 एकर ही जी काही जमीन आहे, मग एवढ्या भागामध्ये एकही झाड येणार नाही असं होईल का, नाही. तर इथं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला या ठिकाणी वृक्षतोड जी आहे ती पण होणार आहे. वृक्षतोड आहे म्हणजे याचा अर्थ पर्यावरणाच्या संदर्भातला आहे, हेही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी विरोध तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्यातला विरोध होत आहे.
आता सगळ्यात महत्वाचं गोष्ट जी आहे ना, ती जर एखादी गोष्ट होती तर त्याचे फायदे आणि त्याच्यानंतर तोटे हे तर असणार आहेत, त्याच्यात काही विषय येत नाहीये. फायदे आहेत, तोटे सुद्धा आहेत. तोटे आहेत त्याच्यामुळे तर हा मोठ्या प्रमाणामध्ये विरोध या ठिकाणी होताना तुम्हाला दिसलाय. कॅश क्रॉप्स आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, नगदी पिकं या जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. ऊस असेल, त्याच्यानंतर तांदूळ असेल. कोल्हापूरमध्ये जर आपण बघितलं ऊस आहे, तांदूळ आहे मोठ्या प्रमाणामध्ये, आणि खूप वेगवेगळ्या प्रकारची पिकं जी आहेत, फळं असतील, पालेभाज्या असतील, तर हे डिफरंट टाईपचे सगळे पिकं या ठिकाणी घेतले जातात, जे की नंतर याचा नुकसान होणार आहे लोकांना, म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये विरोध या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. असे मोर्चे वगैरे निघलेले होते. आता याचे फायदे काय सांगता येतील बाबा, हा महामार्ग जर झाला, असे का नाही की 100% तोटेच आहेत, नाही, फायदे पण आहेत. काय फायदे आहेत तुम्हाला नीट लक्षात घ्या, की एखाद्या प्रदेशाचा जर विकास करायचा असेल किंवा आपल्याला महाराष्ट्र कुठल्याही राज्याचा विकास करायचा असेल तर कोणते महत्वाचे घटक असतात बाबा. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये, कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये तुम्हाला खनिज साधन संपत्ती असते किंवा विविध तुम्हाला उद्योगधंदे त्या ठिकाणी असतात. कोणाला कच्चा माल लागतो, कोणी पक्का माल केलेला असतो, त्याला बाजारपेठची आवश्यकता असते, खनिज साधन संपत्ती असेल. तर हे महत्वाचा जो मुद्दा आहे ना, दळणवळण ज्या प्रदेशामध्ये विकास झालेला असतो त्या प्रदेशाचा विकास झालेला, म्हणजे दळणवळणाचा विकास झाला म्हणजे त्या प्रदेशाचा विकास झाला. एखाद्या प्रदेशाचा विकास करायचा असेल तर दळणवळण हे विकसित झालेलं पाहिजे, त्याच्यावर विकास हा अवलंबून असतो. म्हणून महाराष्ट्र सरकारचं जे विजन आहे ते महत्वाचं आहे. दळणवळणावरती सध्याला मोठ्या प्रमाणामध्ये जर तुम्ही बघितलं, नितीन गडकरी साहेबांचा याच्यामध्ये मोठा वाटा सांगावा लागेल. कारण का जो विकास आहे तो जर दिसत असेल मोठ्या, आता तुम्ही बघताय कुठं जरी गेला तर तुम्हाला वेगवेगळे महामार्ग, नवीन रस्त्याचे काम सध्याला चालू आहेत असंच दिसत आहे. तर हे दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये जर झालं तर तेवढ्याच फास्ट आणि लवकर जे आहे बाजारपेठा भेटतात, औद्योगिक क्षेत्रांना चालना मिळते, औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्यामध्ये बदल होतो आणि त्यांचे जेणेकरून महाराष्ट्राला त्याचा आर्थिक फायदा होणार आहे. त्याच्यानंतर धार्मिक स्थळ जे आहेत, सांस्कृतिक वारसा जे आहेत, याच्यामुळे काय होणार आहे, पर्यटनाच्या संधीला चालना मिळणार आहे. हे सगळे धार्मिक स्थळ जे आहेत ते एकमेकाला जोडलेले आहेत. जवळजवळ 19 ते 20 धार्मिक स्थळ, तीर्थक्षेत्र या ठिकाणी या महामार्गाला जोडण्यात आलेले आहेत. सांस्कृतिक वारसा, पर्यटनाच्या संधीला चालना मिळेल. त्याच्यानंतर खनिज संपत्ती ज्या आहेत त्या समज चंद्रपूरचं गडचिरोलीचं असेल किंवा नागपूरचं असेल, तिकडे विदर्भातलं खनिज साधन संपत्ती कुठं जर तुम्हाला न्यायचं असेल दळणवळणाचा तर तिथं त्या सुविधा उपलब्ध होतील. किंवा आपल्या इकडची नागपूरची संत्री आता गोव्याला पण भेटेल लगेच लवकर, सिंधुदुर्गला भेटेल. सिंधुदुर्गचा जसा आंबा इकडे सगळ्या महाराष्ट्रभर, जगभरात कुठं पण भेटतो, बाजारपेठ उपलब्ध आहे, तसं तिकडे पण तुम्हाला ते विदर्भात पण जाऊ शकतो आणि तिकडचा संत्रे इकडे पण येऊ शकतात. ठीक आहे ना, ओके. त्याच्यानंतर विविध नगदी पिके आणि फळं यांना नवीन बाजारपेठा उपलब्ध होतील. त्याच्यानंतर राज्याचा आर्थिक विकास होईल. सगळ्यात महत्वाचा काय आहे, औद्योगिक विकास झाला की महाराष्ट्र राज्याचा विकास झाला. ठीक आहे ना, हे विकासाच्या दृष्टीने हा महामार्ग स्थापन करण्याचं, बांधण्याचं कार्य MSRDC ते भूसंपादन प्रक्रिया चालू आहे त्यांची, तर हे कार्य सुरू आहे. तर बघूया याच्यात आता काय होतंय. पण जर तुम्ही 4 मार्चचं राज्यपालाचं अधिवेशन जर बघितलं, त्याच्यामध्ये सरळ त्यांनी जाहीर केलेलं आहे की सर्व शेतकऱ्यांना, सगळ्या जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्यात येईल. म्हणजे याचा अर्थ त्यांनी 100% जाहीर केलं की हा महामार्ग होणार आहे. चलो, आता महत्वाचा पॉइंट आहे, परत एकदा आपण बघूया या महामार्ग हा नेमका कुठून, कोणत्या जिल्ह्यातून कसा जाणार आहे. तर नीट लक्षात राहू द्या. तर इथं मी सांगतो की हा महामार्गाची जर एकूण लांबी जर आपल्याला विचारली तर एकूण लांबी आहे 802 किलोमीटर सध्याला. आता तुम्हाला मी मगाशी सांगितलं की 776 आणि त्याच्यानंतर 805 अशी महामार्गाची लांबी पण काही ठिकाणी महत्वाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही युट्यूबवर बघितली तर त्या ठिकाणी दिलेली असेल. तर 802 ही फायनल ठेवा सध्याला, नंतर बघूया काय ही झाले. तर आता एकूण जिल्हे, तर हा महामार्ग आहे बघा नागपूर पासून सुरू होणार आहे. नीट लक्षात राहू द्या, कुठून सुरू होणार आहे, नागपूर. त्याचं नाव कुठून काय आहे ते तुम्हाला मी सांगितलं. नागपूर पासून सुरू झाला, नागपूरवरून तो वर्ध्याला गेलेला आहे, नागपूरहून वर्ध्याला आलाय. आता वर्धा, हा नागपूर ते वर्धा जो आहे समृद्धी महामार्ग याने अटॅच झालेला आहे, त्यामुळे नीट लक्षात राहू द्या. मग इथं पवनार, नीट लक्षात राहू द्या, पवनार विनोबा भावे यांचं काय आहे तिथं आश्रम आहे.
हा सेवाग्राम सुद्धा आश्रम तुम्हाला माहिती आहे महात्मा गांधीजी. ठीक आहे, चलो वर्ध्यामधून तो आलेला आहे यवतमाळ या ठिकाणी. ठीक आहे ना, वर्ध्यामधून कोणत्या जिल्ह्यात आला? यवतमाळ मध्ये आला. यवतमाळ मधून तो महामार्ग जो आहे तो कुठे गेलेला आहे? नांदेड या ठिकाणी तुम्हाला गेलेला दिसेल. नांदेड वरून तो हिंगोलीला आला. हिंगोली वरून तो इकडे परभणीला गेलेला आहे. कुठे गेला आहे? बीड. ओके, बीडच्या नंतर तुम्हाला लातूर आणि लातूर वरून तो गेलेला आहे इकडं धाराशिवला. ओके, धाराशिव मधून नंतर तो सोलापूर जिल्ह्यामध्ये जातो. लक्षात राहू द्या, सोलापूर जिल्हा जो आहे, सोलापूर जिल्ह्यांमधून 156 किलोमीटर तो त्याची लांबी असणार आहे. या महामार्गाची एकूण लांबीच्या 156 किलोमीटर एकट्या सोलापूरमध्ये. म्हणजे सर्वाधिक लांबी जर तुम्हाला या महामार्गाची कोणत्या जिल्ह्यामध्ये जर विचारली तर ती सोलापूर जिल्ह्यामध्ये सांगायची आहे. ठीक आहे ना, कोणत्या जिल्ह्यामध्ये? सोलापूरमध्ये सर्वाधिक लांबी शक्तीपीठ महामार्गाची असणार आहे 156 किलोमीटर. सोलापूर मधून हा महामार्ग सांगलीमध्ये गेलाय, जे की इस्लामपूरला आहे. इस्लामपूर मधून तो नंतर कुठे जाणार आहे? कोल्हापूरला जाणार आहे. आणि कोल्हापूर वरून तो जाणार आहे सिंधुदुर्ग. आणि सिंधुदुर्ग वरून तो इथं बाउंड्री गोव्याची लागली की इथं गोवा राज्यामध्ये इथं एक देवस्थान आहे, देवीचं मंदिर आहे, ते म्हणजे पत्रा देवी. कोणतं आहे? पत्रा देवी. ओके, हा पत्रा देवी पर्यंत असा 802 किलोमीटरचा लांबीचा महामार्ग असणार आहे. एकूण किती जिल्ह्यातून जातोय आता नीट लक्षात राहू द्या. 1, 2, त्याच्यानंतर 3, त्याच्यानंतर 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि त्याच्यानंतर 12. हा एकूण तुम्हाला एकूण जिल्हे जर तुम्हाला विचारलं तर हा 12 जिल्ह्यातून जाणार आहे. किती? 12 जिल्हे. आणि गोव्यामधला एक जिल्हा जर घेतला तर हा गोव्यामधला एक जिल्हा म्हणजे एकूण 13 जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार आहे. पण सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यांचा मोठा विरोध झाल्यामुळं सध्या भूसंपादन प्रक्रिया कोणत्या जिल्ह्यामध्ये रद्द करण्यात आलेली आहे? कोल्हापूरमध्ये. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी आणि राज्यपाल साहेबांनी काय सांगितलेलं आहे की हा महामार्ग कसल्याही परिस्थितीत होणार आहे. जिथपर्यंत विरोध आहे तिथपर्यंत म्हणजे तिथं सोडून बाकीचा काम भूसंपादन प्रक्रिया 2 महिन्यामध्ये त्यांनी कंप्लीट करायला सांगितलेले आहे. ज्या ठिकाणी विरोध आहे तिथं स्टॉप करण्यात येईल. ठीक आहे ना. आणि मुख्यमंत्र्यांनी हे पण सांगितलंय की सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांची बळजबरीने जमीन बळकावून महाराष्ट्र राज्याचा विकास करायचा नाही. आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतोय, जर झाला तर वेल अँड गुड, नाही झाला तर ओके. तर याच्या हे परीक्षाला एमपीएससी विचारणार आहे म्हणून आपण एक्झामच्या दृष्टीने एक्झामच्या अँगलने याच्याकडे कसं बघायचं तर तुम्हाला हे सांगायचं आहे की तो कुठून कुठपर्यंत होणार आहे. तर सांगायचं आहे पवनार ते पत्रादेवी किंवा नागपूर ते गोवा. एकूण किती जिल्ह्यातून जाणार आहे तर तो महाराष्ट्रातल्या 12 जिल्ह्यातून जाईल आणि गोव्यामधला एक म्हणजे असे एकूण 13 जिल्ह्यातून जाणार आहे. ज्या सध्याला कोल्हापूर जिल्ह्याने याला विरोध केलेला आहे, तिथं भूसंपादन प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. या महामार्गाची एकूण लांबी किती आहे तर 802 किलोमीटर आहे. 802 किलोमीटर म्हणजे महाराष्ट्रातला सर्वाधिक लांबीचा महामार्ग हा असणार आहे. ठीक आहे, एवढं पॉइंट जे आहेत ना हे महत्वाचे लक्षात राहू द्या. आता दुसरा महत्वाचा पॉइंट आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लांबी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी आहे. तर आपण 3 जिल्हे वगळता बाकीच्या जिल्ह्यांमध्ये दिलेले आहे. हा जर आपण यवतमाळ जर घेतला, नीट लक्षात राहू द्या, हा जिल्हा कोणता आहे यवतमाळ. तर यवतमाळ मध्ये याची जर लांबी जर बघितली आपण तर 129 किलोमीटर आहे. यवतमाळ मधून हा महामार्ग 129 किलोमीटर मध्ये जाईल. नांदेड जर आपण बघितला, नांदेड, ओके, नांदेड मध्ये हा महामार्ग जो आहे तो तुम्हाला 26 किलोमीटरचा असणार आहे. 26 किमी नांदेड मधून जाईल. ओके, त्याच्यानंतर हिंगोली जर आपण बघितला, हा हिंगोली इथं आला तर हिंगोली मधून तुम्हाला हा किती किलोमीटरचा आहे? हिंगोलीमध्ये 34 किलोमीटर आहे. 34 किलोमीटर हिंगोली. त्याच्यानंतर जर आपण परभणी जर बघितला, परभणीमध्ये तुम्हाला 71 किलोमीटर लांबीचा याची लांबी असणार आहे परभणी मधून. त्याच्यानंतर जर बीड जर बघितला, बीड मधून तुम्हाला जवळजवळ 43 किलोमीटर असणार आहे. 46 किलोमीटर बीड मधून तुम्हाला 46 किमी. त्याच्यानंतर तुम्हाला धाराशिव जो आहे, धाराशिव मधून तुम्हाला तो 43 किलोमीटर आहे. सोलापूर जर बघितला आपण, सोलापूर तर
56 किलोमीटर म्हणजे सर्वाधिक लांबी जी आहे, सर्वाधिक लांबी सोलापूर, सर्वाधिक लांबी सोलापूरमध्ये असणार आहे. सांगली जर आपण बघितला तर 57 किलोमीटर सांगलीमधून जाईल तो. कोल्हापूरमध्ये त्याची लांबी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असणार आहे तुम्हाला 126 किलोमीटर. ओके, कोल्हापूर आणि त्याच्यानंतर हा आहे सांगली, हा आहे तुम्हाला सोलापूर, हा आहे धाराशिव. सगळ्याला माहिती आहे तर कोणते जिल्हे कुठे आहेत, नकाशे सगळ्याला माहिती असणार आहे. ओके, सिंधुदुर्ग, त्याच्यानंतर वर्धा आणि नागपूर याच्यामध्ये किती किलोमीटरची लांबी असणार आहे ती का नाही दिली ते सांगतो तुम्हाला. वर्ध्यावरून हा नागपूरला समृद्धी महामार्गाला अटॅच आहे आणि सिंधुदुर्गवरून गोव्याला हा मुंबई गोवा जो महामार्ग आहे जुना, तर त्या महामार्गाला एक्सप्रेसला जोडून तो पुढे पत्रादेवीपर्यंत गेलेला आहे. तर इथं महत्वाचा पॉइंट हा लक्षात राहू द्या, कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लांबी असणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी असणार आहे. ओके, विचारलं जाऊ शकतं किंवा जोड्या लावामध्ये पण विचारतील कोणत्या जिल्ह्यामधून किती जाणार आहे. एकूण जिल्हे नीट लक्षात राहू द्या, महाराष्ट्रात 12 आहेत आणि गोव्यामधला 1 जिल्हा, असे तुम्हाला एकूण 13 जिल्ह्यातून जाणार आहे. ठीक आहे ना, महत्वाचा पॉइंट. सगळ्यात आयएमपी पॉइंट ते म्हणजे धार्मिक स्थळ किंवा तीर्थक्षेत्र या महामार्गावरती कोणते आहेत. ओके, जवळजवळ 19 ते 20 धार्मिक स्थळ तीर्थक्षेत्र या महामार्गावर असणार आहेत. एक एक बघून घ्या. सेवाग्राम आश्रम तुम्हाला या धार्मिक स्थळ तुम्हाला त्या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम सुद्धा आहे आणि सेवाग्राम धार्मिक स्थळ या ठिकाणी तुम्हाला वर्ध्यामधलंच तिथं याला जोडण्यात येईल. कारंजा, वाशिम मधलं कारंजा सोहळ, तर हे सुद्धा त्याला अटॅच असणार आहे. माहूरची रेणुका माता हे देवस्थान धार्मिक स्थळ नांदेड मधलं या महामार्गाला अटॅच केलेलं आहे. औंढा नागनाथ बुलढाण्यामधलं हे धार्मिक स्थळ इथं असणार आहे अटॅच. नांदेडचं गुरुद्वार हे सुद्धा तुम्हाला या महामार्गाला जोडलंय. परळी वैजनाथ बीड या ठिकाणचं, त्याच्यानंतर तुळजापूर तुळजाभवानी हे शक्तीपीठ आहे. धाराशिव ते सुद्धा या महामार्गाला जोडले. पंढरपूरचं विठ्ठल रुक्माई मंदिर हे सुद्धा तुम्हाला या महामार्गावरती जोडले. कुणकेश्वर सिंधुदुर्ग मधलं सुद्धा या महामार्गाला जोडण्यात आलेलं आहे. पात्रादेवी गोव्यामधलं हे महामार्गाला जोडण्यात आलेलं आहे, म्हणजे हे देवस्थान धार्मिक स्थळ 10च नाही येतं, पुढे तर सांगतो. आता याच्यापैकी मी डिवाइड करून दिले तर हे पुढचे बघा. इतर मध्ये मुकुंदराज स्वामी महाराजांचं मंदिर आहे जे की अंबेजोगाईला आहे. सिद्ध रामेश्वर मंदिर आहे सोलापूर मधलं, या महामार्गाला जोडलंय. कणेरी आहे, आदमापूर आहे, पटण कळोली आहे, हे सगळे तुम्हाला या महामार्गाला जोडलेले आहेत. अजून कोणते आहेत बघा. आता ह्याच्यापैकी ज्योतिर्लिंग जे आहेत, तुम्हाला प्रश्न विचारते ना की शक्तीपीठ महामार्गावरती खालीलपैकी कोणती ज्योतिर्लिंग आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही 12 भारतात ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यातले 5 महाराष्ट्रामध्ये, तर त्याच्यातले 2 ज्योतिर्लिंग जे आहेत हे शक्तीपीठ एक्सप्रेसला जोडलेले आहेत. एक आहे परळी वैजनाथ बीड आणि दुसरं जे आहे ते आहे तुम्हाला औंढा नागनाथ बुलढाणा. ठीक आहे ना, तर हे 2 औद्योगिक क्षेत्र जे आहेत ज्योतिर्लिंग ते या शक्तीपीठ एक्सप्रेसवर असणार आहेत. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही 3.5 शक्तीपीठ आहेत त्याच्यातले 3 शक्तीपीठ कोणते आहेत. माहूरची रेणुका माता नांदेड हे या महामार्गाला जोडले. तुळजापूरची तुळजाभवानी धाराशिव मधलं हे या महामार्गाला जोडले. कोल्हापूरची महालक्ष्मी कोल्हापूर हे शक्तीपीठ जे आहेत आणि हे शक्तीपीठ जोडल्यामुळं नागपूर गोवा द्रुतगती महामार्गाला शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग असं नाव त्याचं चेंज करण्यात आलेलं आहे. दत्तगुरूची धार्मिक स्थळ सुद्धा या महामार्गावरती सांगायचे तुम्हाला. कारंजा लाड आहे, अक्कलकोट आहे, त्याच्यानंतर गाणगापूर आहे, त्याच्यानंतर नरसोबाची वाडी आहे, त्याच्यानंतर औदुंबर आहे. हे महत्वाचे दत्तगुरूची धार्मिक स्थळ या महामार्गाला जोडण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर म्हणजे हे एवढे सगळे धार्मिक स्थळ जे आहेत ना या महामार्गावर असणार आहेत. त्याच्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने या महामार्गामुळे मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल, विकास होईल, पैसे म्हणजे आर्थिक विकास त्या तिथलच्या धार्मिक स्थळांच्या गावांचा होणार आहे. महत्वाचा पॉइंट हाच आहे की याच्यातला धार्मिक स्थळ कोणते कोणते जे तुम्हाला एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षेला याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकते. ठीक आहे, चला तर हे होता आपला शक्तीपीठ एक्सप्रेसवे शक्तीपीठ महामार्ग. आता
ह्याच्यामध्ये नीट लक्षात राहू द्या, 10 तारखेपासून 9 तारखेपासून तुम्हाला मी सांगितलंय की भारताचा भूगोल आपण चालू करणार आहे. तर युट्यूबच्या माध्यमातून जे विद्यार्थी अशा आहेत गोरगरीब किंवा ज्यांना बॅच लावू शकत नाहीत ऑनलाईन ऑफलाईन, तर त्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ चार्ज मध्ये आपण युट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळे भूगोल जो आहे तो तुम्हाला मी कव्हर करून देणार आहे. त्याच्यामुळं आता युट्यूबवर जाऊन जे आपलं चॅनल आहे जिओग्राफी बाय सचिन शिंदे याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि त्याच्यानंतर शेअर करा. ठीक आहे, चला तर भेटूया पुढच्या नवीन लेक्चरमध्ये. भारताची सिरीज आपण चालू करणार आहे, तर भारताचा भूगोल, तर त्याच्यानंतर भेटूया 9 ते 10 तारखेला. ठीक आहे, ओके, तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर.